सिनेमाचा उत्सव साजरा करणाऱ्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समृद्ध आणि संस्मरणीय प्रवासाचा गोव्यातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम इथं दिमाखात नुकताच समारोप झाला. मोहक सांस्कृतिक सादरीकरणांनी उजळलेला आणि देशविदेशातील नामांकित चित्रपट व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीनं सुशोभित झालेला हा समारोप समारंभ सिनेमा, संस्कृती आणि कथाकथनाच्या या प्रतिष्ठित महोत्सवाच्या आणखी एका संस्मरणीय आवृत्तीची सांगता घडवणारा आणि पुढील आवृत्तीबाबत उत्सुकता अधिक वाढवून गेला. गोव्यात झालेल्या 9 दिवसीय महोत्सवात विविध स्थळांवर प्रदर्शित झालेल्या प्रभावी चित्रपटांनी आणि रंगतदार कलात्मक सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आणि जागतिक कलात्मकतेची एका व्यासपीठावर झालेली प्रभावी एकत्र येण्याची अनुभूती दिली. उदयोन्मुख तसंच प्रख्यात कलाकारांच्या उपस्थितीनं खुललेले रेड कार्पेट क्षण, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्कृष्ट तसंच नवोदित प्रतिभेला गौरवान्वित करणारे पुरस्कार वितरण या सर्वांनी इफ्फी संस्मरणीय ठरला. इफ्फीची सांगता थायलंडचे दिग्दर्शक राचापूम बुनबुंचाचोक दिग्दर्शित अ युजफुल घोस्ट या समारोप चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनानं झाली. या चित्रपटाला जगातील अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय महोत्सव आणि पुरस्कार मंचांवर प्रशंसा मिळाली आहे. इफ्फीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते प्रतीक्षित पुरस्कारांच्या क्षणांनी, ज्यात चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिग्दर्शक, कलाकार आणि निर्मात्यांना गौरवण्यात आलं. स्किन ऑफ यूथ या व्हिएतनाम, सिंगापूर, जपान यांची संयुक्त निर्मिती असलेल्या चित्रपटानं इफ्फी 2025 मध्ये सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. चित्रपटाची दिग्दर्शिका ॲशली मॅफेयर यांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते सुवर्ण मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंधळ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. महाराष्ट्रातील गोंधळ या लोककला प्रथेच्या पार्श्वभूमीवर उभा राहणारा हा चित्रपट प्रेम, फसवणूक, स्वातंत्र्याची धडपड आणि नियती यांची रोमहर्षक कथा सांगतो. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन यांनी हा रौप्य मयूर पुरस्कार संतोष डावखर यांना प्रदान केला. अ पोएट या कोलंबियन चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसाठी उबेइमार रियोस यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार मिळाला. ऑस्कर हा एकेकाळी गौरवलेला कवी होता, पण ज्यांनी त्याला साथ दिली नाही त्यांच्याबद्दलच्या कडवट नाराजीमुळे तो प्रतिष्ठेपासून दूर गेला. अभिनेता उबेइमार रियोसच्या प्रभावी पहिल्या अभिनयातून एक वेदनाग्रस्त, पराभूत आणि गंभीर भावनिक संकटात सापडलेला ऑस्कर समोर येतो. सिमोन मेसा सोतो यांना रौप्य मयूर पुरस्कार देण्यात आला. लिटिल ट्रबल गर्ल्स या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेसाठी यारा सोफिया ओस्तान यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता स्त्री साठीचा रौप्य मयूर पुरस्कार देण्यात आला. चित्रपटाचे निर्माते मिहेक चेनेज यांनी यारा यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. माय फादर्स शॅडो या चित्रपटासाठी अकिनोला डेव्हिस ज्युनियर यांचा विशेष परीक्षक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. 1993 मधील नायजेरियातील अस्थिर निवडणूक काळाच्या पार्श्वभूमीवर फोलरीन आणि त्याच्या 2 मुलांचा लोगोसकडे थकलेला पगार मिळवण्यासाठीचा प्रवास, प्रेम, पालकत्व आणि पुनर्मिलनाची भावनिक कथा या चित्रपटातून उलगडते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा पुरस्कार प्रदान केला. इराणच्या माय डॉटर्स हेअर आणि एस्टोनियाच्या फ्रँक या चित्रपटासाठी हेसाम फराहमंद आणि टोनस पिल यांना संयुक्तपणे दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार जागतिक स्तरावरील चित्रपटातल्या नव्या आश्वासक प्रतिभेकडे लक्ष वेधतो. भारतीय सिनेमाच्या उत्क्रांतीत युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने इफ्फीमध्ये भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुरू केला आहे. केसरी चॅप्टर 2 या चित्रपटाला त्याच्या सिनेमॅटिक मूल्यांमुळे, ऐतिहासिक महत्त्वामुळे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या निर्णायक क्षणांचे प्रभावी चित्रण केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.